आणि आता आपण बघतोय ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील ओझर. आणि या ओझरावरूनच या गावाला ओझरम असं नाव पडलं. आणि इकडे खाली ना या पाण्यामध्ये पांडवकालीन विहिरी आहेत, 7 विहिरी आहेत. आणि म्हणजे त्या पांडवकालीन आहेत म्हणतात. आणि खोल म्हणजे इकडे जवळपास 20-25 फूट पाणी खोल असेल, जास्तच असेल, कारण हे एवढा प्रवाह पडून म्हणजे मोठी कोंड तयार झाली. आणि या पाण्यामध्ये या 7 विहिरी आहेत त्या पांडवकालीन असं म्हणतात. आणि या व्हाळाला ओझराचा व्हाळ म्हणतात. ओझरम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. अप्रतिम असं ठिकाण आहे. आणि बारमाही हा धबधबा असतो, कारण या व्हाळाला बारमाही पाणी येतं, कारण आता तलावात नाही, पुढे ओझरम तलावातनं पाणी येते. असं लहानपणी तुम्ही घरी व्हायचे इकडे? भराडा म्हणून माळ आहे, हां त्या माळावरती तिथं गुरं वगैरे चरवायला न्यायची. हां गुरं चरवायची शाळेत वगैरे असताना 5वी 7वी 8वी मध्ये. हां हां गुरं चरत असते वेळी त्या बैलांची झुंड वगैरे